दीपक कुवर. नाशिक जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रामध्ये बऱ्याचदा फिरणं होतं. तर त्या अनुषंगाने नाशिकमध्ये मी बघतो तर प्रॉपर नाशिक शहरामध्ये पंचवटी असेल किंवा इथं त्र्यंबकेश्वर असतील या ठिकाणी चांगली व्यवस्था झाली आहे, पर्यटन विकास झालेला आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये गेला तर चांदवडसारखं, आता हे चांदवडचं तीर्थक्षेत्र रेणुका मातेचं, त्याच्यानंतर नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प असेल, इतर जे छोटे मोठे देवस्थानं असतील या ठिकाणी मात्र पाहिजे तसा पर्यटनाचा विकास झालेला दिसत नाही. तर त्यासाठी इथे पर्यटनाचा विकास होण्यासाठी पर्यटकांसाठी आकर्षक अशी केंद्रस्थळं तयार केली गेली पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी राहण्याची चांगली उत्तम व्यवस्था, पाण्याची उत्तम व्यवस्था, त्याच्यानंतर तुमचं सॅनिटायझेशन या सगळ्या गोष्टींवरती शासनाने भर दिला पाहिजे, जेणेकरून पर्यटनाचा विकास होईल. आणि जसं गोवा आहे किंवा मुंबई, पुणे यासारख्या ज्या शहरांमध्ये सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या आहेत. मुंबईमध्ये आता गेलो तर आपण पर्यटनावरती प्रचंड खर्च केलेला आहे शासनाने, त्यामुळे आज लोक मुंबई बघण्यासाठी प्रथम प्राधान्य देतात. तसं नाशिकमधला पर्यटनाचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने शासनानं याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे. तर पर्यटनाचा विकास होईल, तिथला रोजगार सुधारेल, तिथल्या स्थानिकांना त्यात काम करायला मिळेल. अशा विविध गोष्टी आहेत की त्याच्याकडे शासनानं प्रत्यक्षपणे बघितलं पाहिजे, जेणेकरून नाशिकच्या उत्पन्नातही भर पडेल, लोकांचा नाशिककडे ओढाही खूप वाढेल. कारण जर बघायला गेलं तर निसर्गरम्य असा परिसर नाशिकला लाभलेला आहे. तसंच खूप चांगलं कल्चर आहे, थंड हवामान आहे. या सगळ्या गोष्टी नाशिकला लाभलेल्या असताना फक्त पर्यटनाचा विकास होत नाही, हेच दुर्भाग्य म्हणावं लागेल. तरी शासनानं या सर्व गोष्टींचा विचार करावा. धन्यवाद.